नमस्ते सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझा नमस्कार। तर आता आपण संख्याचे प्रकार, संख्या व संख्याचे प्रकार, त्यामध्ये नैसर्गिक संख्या, सम, विषम, मूळ, जोड, मूळ संख्या, संयुक्त संख्या, हे सर्व पूर्ण, पूर्णांक संख्या, सर्व संख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। तर आता त्यावरील आता आपण प्रश्न पाहणार आहोत। पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्यावरचे जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात तर ते प्रश्न आपण पाहणार आहोत। त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज। नैसर्गिक संख्यांची बेरीज, आपल्याला बेरीज येते, वरी एक संख्या खाली एक संख्या सलग तीन संख्येची बेरीज करता येते। परंतु समजा आपल्याला प्रश्न आला की 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज करा, 1 ते 1000 पर्यंतच्या संख्येची नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, तर ते प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत। तर पहिला जो प्रश्न आहे, पण इथं नीट लक्ष द्या की 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला बघायचं आहे। 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, सुरुवातीला 3 प्रकार बघायचे। 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज, 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर 1 पासून सुरू न होता इतर कुठलेही आलं तरी नैसर्गिक, सम, विषम या 3 संख्येची क्रमवार संख्येची बेरीज काढता येऊ शकते। समजा का नैसर्गिक, सम, विषम याचीच का बेरीज काढता येते? कारण यामध्ये समान फरक असतो। नैसर्गिक संख्येमध्ये 1 2 3 4 5 याच्यामध्ये समान फरक असतो, 1चा, सम संख्येमध्ये 2चा, विषम संख्येमध्ये 2चा। म्हणजे अशा प्रकारे नैसर्गिक, सम, विषम या संख्येची बेरीज कशा पद्धतीने काढायचं हे आपण पाहणार आहोत। पण त्याच्या अगोदर 1 पासून सुरू होणाऱ्या, नीट लक्षात द्यायचं, 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज, 1 पासून सुरू होणाऱ्या सम संख्यांची बेरीज। सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण पाहणार आहोत। आता ह्याच्यामध्ये बघा की 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज कशा पद्धतीने काढायचं, एक प्रश्न इथे लिहिलेला आहे। काय? 1 पासून ते 100 पर्यंतच्या, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायचं आहे। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायचं आहे। मग आता 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायचं आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आपल्याला माहित पाहिजे, 1 2 3 4 5 6 नैसर्गिक संख्या म्हणजे आपण पाहिलेला आहे की सर्व संख्या, नैसर्गिक संख्या अनंत असतात। मग आता सर्व संख्या एका खाली एक लिहून बेरीज करायचं का? अजिबात नाही। ह्याच्यामध्ये सूत्र आहे, पण सूत्र म्हणजे असं काय खूप मोठं सूत्र असं काय नाहीये किंवा लक्षात ठेवायला अवघड आहे असं काही सुद्धा नाही। इथं प्रश्न आहे 1 पासून, ह्याच्यामध्ये 1 पासून सुरू न होता 10 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज करा असं म्हणल्यानंतर तो वेगळा प्रकार येतो। परंतु 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज करा म्हटल्यानंतर हा प्रकार मी तुम्हाला सांगत आहे। तर या ठिकाणी काय करायचं की संख्या म्हटलं की नैसर्गिक संख्या म्हटलं की n म्हणजे काय? नंबर म्हणजे काय? संख्या। म्हणजे या ठिकाणी n कंसात n अधिक 1 भागिले 2 हे जे सूत्र आहे हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे। n कंसात n अधिक 1 भागिले 2। आता तुम्ही म्हणाल की n म्हणजे काय? n म्हणजे एकूण संख्या, n म्हणजे काय? एकूण संख्या। n म्हणजे एकूण संख्या। त्याच्यामध्ये आता 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज करायचं आपल्याला। 1 पासून 100 पर्यंतच्या किती एकूण नैसर्गिक संख्या आहेत? 100। कारण 1 पासून म्हटलं शेवटचा जो अंक असतो 30 एकूण संख्या असतात। 1 ते 10 पर्यंत किती अंक आहेत? 10। 1 ते 15 पर्यंत 15, 1 ते 80 पर्यंत 80 संख्या आहेत। म्हणजे अशा प्रकारे 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्या 100 संख्या झाल्या। मग त्याचं काय सूत्र आहे? n कंसात n अधिक 1 भागिले 2 ही कंस आहे, याचा अर्थ ही कंस अगोदर सोडवावा लागतो तुम्हाला। आणि या n मध्ये या कंस मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, मध्ये याचं चिन्ह असतं गुणाकाराचं चिन्ह असतं। आता बघूया आपण हा प्रश्न सोडवूया। n म्हणजे किती संख्या आहे? 100। 100 कंसात 100 अधिक 1 भागिले 2, 100 कंसात 100 अधिक 1 भागिले 2 अगोदर याची बेरीज करा।
100 ने याला गुणायचं नाही, अगोदर बेरीज करायचं. 100 आणि 1 101 ह्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजेच 100 गुणिले 101 भागिले 2. 100 गुणिले 101 भागिले 2. 100 गुणिले 101 भागिले 2 म्हणजे 100 आणि 1 ची बेरीज केली 101 आलं. 100 गुणिले 101 भागिले 2. आता या ठिकाणी 2 न कोणाला भाग जातो? 2 न फक्त समसंख्येला भाग जातो. बरोबर आहे. मग समसंख्या कोणती आहे या ठिकाणी? 100 आहे. म्हणजे 2 ने 100 ला भाग घालायचा. बे 1 बे, बे 5 10 म्हणजे किती आलं? 50 आलं. 50 गुणिले 101. 50 गुणिले 101 बघा, 2 ने 100 ला भाग घातलं 50 आलं. आता 50 ने 101 ला गुणायचं आहे, कारण खाली काही शिल्लक राहत नाही. बे 5 10 50 इकडे गुणले 101. आता 50 न गुणाकार करत असताना डायरेक्ट गुणाकार करायला शिका. इथं 5 च्या पुढे 0 आहे ना, त्या शून्याचा विचार करू नका. 0 आहे तसंच ठेवा. म्हणजे काय झालं? फक्त 5 झालं. 5 न फक्त 101 ला गुणा. 5 1 5, 5 0 0 आणि 5 1 5 आणि इथं 1 0 आहे म्हणून 1 0 पुढे लावा. म्हणजे उत्तर काय आलं? 5050. उत्तर काय आलं? 5050. घ्या बघून. पुढचा प्रश्न, 1 ते 95 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. फक्त आपण 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांची बेरीज करायचं आपण शिकत आहोत. आता आपण ते सूत्र पण पाहिलं. सूत्र काय आहे? n कंसात n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे काय? एकूण नैसर्गिक संख्या. आता 1 ते 95 पर्यंत दिलेला आहे. त्याच्या म्हणजे आता डायरेक्ट आपण सोडूया. पहिली संख्या n म्हणजे काय? एकूण संख्या किती आहे? 95 कंसात 95 अधिक 1 भागिले 2. 95 अधिक 1 भागिले 2. त्याच्यानंतर अगोदर काय करायची? या कंसामध्ये दोघांची बेरीज करायची. अगोदर बेरीज करायची. बरोबर. 95 गुणिले 95 1 96 भागिले 2. 95 आणि 1 96. 96 भागिले 2. आता 2 न कुणाला भाग जातो? 2 ने फक्त समसंख्येला भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 त्या संख्येला समसंख्या असं म्हटलं जातं आणि त्यालाच फक्त 2 न भाग जात असतो. आता या ठिकाणी बघा, 2 न 95 ला भाग जाईल का? 95 ला भाग जाणार नाही, कारण 95 च्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. 2 न 96 ला भाग जातो, म्हणजे 96 च्या एकक स्थानी काय आहे? 6 आहे. म्हणजे 2 न 96 ला भाग घालायचं. बे 1 बे. आता 2 न 96 ला भाग घालायचा म्हणल्यानंतर सुरुवातीला 9 ला भाग घालावा लागेल, की 2 न 9 ला भाग घालायचं. 2 च्या पाड्यामध्ये 9 आहे का बघा. बे चोक 8, 1 उरलं 16 झाले. बे 8 16. बरोबर आहे. म्हणजे 95 गुणिले किती आलं? 95 गुणिले 48 आलं. 95 गुणिले 48 आलं. आता 95 गुणिले 48 नाही त्या दोघांचा गुणाकार करायचा. 95 आणि 48 या दोघांचा गुणाकार करा. आता गुणाकार तर आपल्याला करता येतो, पण अजून एक मी पद्धत तुम्हाला गुणाकार सांगतो. 2 अंकीनं 2 अंकीला गुणायचं. आता या ठिकाणी बघा, जरी पद्धत समजली तर लक्षात ठेवा, नाही समजली तर आपापल्या पद्धतीने करा. सुरुवातीला ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5 आणि 8 चा गुणाकार करायचा. 8 45, 40 ला 0, हातच्या आले 4. ओके, बरोबर आहे. हा दोघांचा गुणाकार केला. आता हातचे 4 तसेच लक्षात राहू द्या. तिरकस गुणाकार करा. 9 आणि 8 चा गुणाकार करा आणि 5 आणि 4 चा गुणाकार करा. 9 8 72 आणि 5 चोक 20 म्हणजे 72 आणि 20. 72 आणि 20 त्या दोघांची बेरीज करा. 2 0 2 7 2 9. मी काय केलं? 45 40 ला 0 हातचे 4 4 असंच ठेवा. लक्षात ठेवा किंवा कुठं तरी लिहून ठेवा. तिरकस गुणाकार केला. 9 8 72 आणि 4 5 20. 72 आणि 20 किती झालं? 92 झालं. 92 मध्ये पहिलेचे हातचे मिसळा. 92 आणि 4 96. 96 ला 6 हातचे आले 9. 96 ला 6 हातचे आले 9. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. 9 आणि 4 चा. 9 चोक 36. 36 आणि 9 किती झालं? 45. 36 आणि 9 45 म्हणजे किती आलं? 4560.
तर त्याचं उत्तर किती आलेलं आहे? 4560. बघा समजलं का? सुरुवातीला या दोघांचा गुणाकार करायचा. 8 45, 40ला 0, 5 4, पुन्हा तिरकस गुणाकार करायचा. 9 8 72, 72 लिहायचं. 4 5 20, 72 आणि 20 92, 92 मध्ये 4 मिसळले 96, 96 ला 6, 5 4 9, 9 चौक 36, 9 45. अशा प्रकारे 1 पासून 95 पर्यंतची ही जी बेरीज आलेली आहे ती किती आली? 4560. अतिशय गुणाकाराची चांगली पद्धत आहे. ओके, बघा त्यावर आधारित अजून एक शेवटचा प्रश्न घेऊया. 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. कितीही मोठं प्रश्न आला 1 पासून असेल तर हे सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्र म्हणजे काय, असं काय खूप मोठं सूत्र असं लक्षात न राहायसारखं असं सूत्र नाहीये. एकूण संख्या गुणिले एकूण संख्या अधिक 1 n कंसात n अधिक 1 भागिले 2 ही लक्षात ठेवायची. सूत्र कशाचं? 1 पासून सुरू होणार आहे. 1 पासून जर सुरुवात नसेल तर हे सूत्र अजिबात चालणार नाही. आता एक शेवटचा प्रश्न आपण यावरती घेऊया की 1 पासून 189 पर्यंत म्हणजे 1 ते 189 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. 1 ते 189 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. आता ह्याच्यामध्ये बघा एकूण संख्या किती आहेत? 189 कंसात 189 अधिक 1 भागिले 2. समजा परीक्षेमध्ये प्रश्न आला मग असं लिहित बसायचं का नाही? 189 गुणिले 190 भागिले 2. त्याच्या पुढचा लगेच अंक गुणिले मध्ये ठेवायचा. ह्याच्या अगोदरचा प्रश्न होता 1 ते 100 पर्यंत. 100 गुणिले 101 भागिले 2. 1 ते 50 पर्यंत 50 गुणिले 51 भागिले 2. 1 ते 80 पर्यंत 80 गुणिले 81 भागिले 2. फक्त तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी तास सूत्रामध्ये मांडत आहे. पुढे बघा या ठिकाणी 189 गुणिले 189 आणि 190 भागिले 2. 2 न समसंख्येला भाग जातो म्हणून 2 न कोणाला भाग घालायचं? 190 ला 92 18 19 ला भाग घालावा लागेल. 19 पेक्षा लहान संख्या 2च्या पाड्यामध्ये 18 आहे. 92 18 1 उरलं, इथं 1 झालं 10 झालं, 2 पंचे 10 म्हणजेच या ठिकाणी 189 गुणिले 95. 189 गुणिले 95 तर 189 गुणिले 95 त्या दोघांचा गुणाकार तुम्ही करायचा आहे. तुम्ही स्वतःहून गुणाकार करा. आता याला पण पद्धत आहे पण खूप मोठं गणित होतं त्याच्यामुळे डायरेक्ट तुमच्या पद्धतीनं गुणाकार करा आणि याचा गुणाकार येतो 17,955. 17,955. नाहीतरी गुणाकार करून पता करू तुम्हाला. 189 गुणिले 95. अगोदर 5 न गुणाकार करा. 5 9 45 ला 5, 5 4 4, 5 8 40 आणि 4 44 ला 4, 5 4 4, 5 1 5 आणि 4 9. त्यानंतर 9 9 9 81 ला 1, हातचे आले 8, 9 8 72 आणि 8 80 80 ला 0, हातचे आले 8, 9 1 9 8 17, 5 4 आणि 1 5 9, 17,955 हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. 17,955 हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. 189 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा म्हणजे 17,955. बघा तर 1 ते 189 किंवा 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे. एकूण संख्या कंसामध्ये एकूण संख्या अधिक 1 भागिले 2 एवढं सूत्र वापरायचं आहे. परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देत आहे की हे फक्त 1 पासून सुरू होणाऱ्या संख्येसाठी आपण बघत आहोत. आता हे झालं 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज. आता 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची आणि 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्येची लिहून घ्या व्यवस्थित.
आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे समसंख्येचा. 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व समसंख्येची बेरीज किती. अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे, मोफत आहे, निशुल्क पूर्ण क्लास आहे. मला वाटतं जेवढं नवोदय स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, NMS, 10वी गणित भाग 1-2 जेवढं माझ्याकडे मटेरियल आहे ना तेवढं खूपपणे सर्व निशुल्क आहे. आणि जास्तीत जास्त प्रश्न प्रत्येक प्रकरणावरचे 100 प्रश्न आपण या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून घेणार आहोत. उगा 4 प्रश्न शिकवले चालू झाला पुढचा व्हिडिओ असं अजिबात होणार नाही. प्रत्येक बेसिकली पूर्ण 8वी स्कॉलरशिपचं पुस्तक, 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक संपूर्ण घेणार आहे. फक्त आपण या तुमच्या जवळची जी लिंक आहे, जो काही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त लोकांना ऍड करा. फायदा फक्त त्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. याच्यामध्ये दुसरं काय असं काय चार्जेस याच्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये जरी नसलात तरी तुम्ही फक्त सबस्क्राईब बटनावर जरी क्लिक केलात तर दररोजच्या दररोज व्हिडिओ ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील. त्यामुळे सबस्क्राईब करत चला, बेल आयकॉनला क्लिक करत चला आणि लिंक शेअर करत चला. आपण आपल्या स्टेटसला बरेचसे वेगवेगळे गाणे ठेवतो, आपल्या काही कोणाचे वाढदिवस असेल तर ठेवतात. तर या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती लिंक आणि आपल्या युट्यूब चॅनलची जी लिंक आहे ते कधीतरी आपल्या स्टेटसला ठेवून सहकार्य करा. आता हा जो प्रश्न आहे तो बघा की 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करी. 1 पासून सुरू होणाऱ्याच म्हणत आहे मी. तर 1 पासून सुरू होणाऱ्या आता या ठिकाणी एकूण n गुणिले n अधिक 1, n गुणिले n अधिक 1 म्हणजे या ठिकाणी n म्हणजे काय, एकूण समसंख्या. n म्हणजे काय, एकूण समसंख्या. आणि जेव्हा आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हा त्याच्या खाली लिहिलं जातं की नवोदय स्कॉलरशिप NMS म्हणलं की ती स्कॉलरशिपसाठी आहे, सगळ्यासाठीच आहे, 8वी साठी 5वी साठी. परंतु तेव्हा खाली लिहिलं जातं 10वी गणित फक्त ते 10वीच्या विद्यार्थ्यासाठी आहे. एवढं लक्षात ठेवत चला. तर अतिशय सोपं आहे. n गुणिले n अधिक 1. n म्हणजे काय, एकूण समसंख्या. आता 1 ते 100 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत. समसंख्या कसं काढायचं. समसंख्या बरोबर आहे, 2 क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. 2, 4, 6, 8, 10. आता बघा 1 ते 10 पर्यंत समसंख्या किती आहेत. 10चं निम्म किती, 5. 5 समसंख्या, 5 विषम संख्या. 1 ते 20 पर्यंत 20 संख्या आहेत. 20चं निम्म किती, 10. 10 समसंख्या, 10 विषम संख्या. 1 ते 50 पर्यंत समसंख्या किती, 50चं निम्म 25. 1 ते 100 पर्यंत सगळ्या संख्या किती आहेत, 100. मग समसंख्या किती, 100चं निम्म 50. 100चं निम्म किती झालं, 50. म्हणजे या ठिकाणी n म्हणजे एकूण समसंख्या, म्हणजे समसंख्या किती आहेत, 50. 50 गुणिले 50 अधिक 1, 50 गुणिले 50 अधिक 1, 50 गुणिले 51, 50 गुणिले 51, 50 गुणिले 51. म्हणजे काय करायचं आता या ठिकाणी शून्य नाही म्हणून गुणाकार करायचा. लगेच आपण लिहायचं नाही 50 गुणिले 51, 1 ने एकदा गुणायचं, 5 ने एकदा. शून्य, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर फक्त अंकानं गुणत चला. शून्य जेवढे आहे तेवढे नंतर ठेवायचं. 5 न गुणा, 5 1 5, 5 5 25 आणि हे शून्य हे सगळ्याच्या अगोदर लिहायचं. म्हणजे 2550. बघा अतिशय खूप सोपा भाग आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज. या ठिकाणी 1 पासून n गुणिले n अधिक 1. n म्हणजे एकूण समसंख्या. 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आहेत. 50 गुणिले 50 अधिक 1, 50 अधिक 1 51. 50 गुणिले 51 बरोबर 2550 उत्तर. दुसरा प्रश्न आपण बघत आहोत. 1 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज 1 पासून 150 पर्यंतच्या. 1 पासून 150 पर्यंतच्या या ठिकाणी बघा 1 पासून 150 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती. आपलं सूत्र काय आहे, n कंसात n अधिक 1. ओके, सूत्र एवढंच आहे. n म्हणजे एकूण समसंख्या. आता 1 ते 150 पर्यंत 150 निम्म करायचं.
दुसरा विचारच करायचा नाही. एकूण समसंख्या काढताना ज्या काही एकूण संख्या आहे त्याचं निम्म करा. बरोबर आहे. आता 1 ते 150, 150चं निम्म काय झालं? 75. 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आणि वरच्या 101 पासून 150 पर्यंत 25 समसंख्या म्हणजे 75. 75 कंसात 75 अधिक 1 बरोबर 75 गुणिले 76 बरोबर 75 गुणिले 76 गुणाकार करायचा. गुणाकार करत असताना अजून एकदा डबल एकदा बघा मगाची पद्धत. आता जी पद्धत सांगितली होती ती पद्धत बघा. ह्या दोघाचा गुणाकार 5 सख्ख 30, 30 ला 0 हा 3. पुन्हा तिरकस गुणाकार करा. 7 सख्ख 42, 7 5 35, 5 2 7, 4 3 7, 77 30 80, 80 ला 0 हा 8. पुन्हा ह्या दोघाचा गुणाकार करा. 7 7 49, 49 8 57 म्हणजे 5700 हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. एकदम सोपा भाग आहे. 150 पर्यंत 75 समसंख्या होतात. 75 गुणिले 75 अधिक 1, 75 आणि 76 कधी पण आधी कंसातली किंमत सोडवायची. 75 गुणिले 76 आणि 75 गुणिले 76 5700. ओके. पहिले जे 2 प्रश्न होते समसंख्येचे ते कसे होते की शेवटच्या संख्येचं निम्म करता येत होतं. 1 ते 100 पर्यंत 100चं निम्म 50, 1 ते 150 पर्यंत 150चं निम्म 75. परंतु आताचा जो प्रश्न आहे 1 मिनिट, 1 ते 147, 1 ते 147 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज करायची आहे. आता 147 निम्म होईल का? नाही. मग 147 पर्यंत किती समसंख्या आहेत कसं ओळखायचं? तर 147च्या अगोदरची समसंख्या घ्यायची. 147च्या अगोदरची समसंख्या किती आहे? 146. आता 146 निम्म करा. 146 निम्म करणं म्हणजे 2 न भाग घालणं. 146 भागिले 2 2 14 आणि 2 16 म्हणजे 78 समसंख्या झाल्या. सॉरी 2 14 आणि 2 6 73 समसंख्या झाल्या. म्हणजे 73 गुणिले 73 अधिक 1 म्हणजे 73 गुणिले 73 आणि 1 74 आणि 73 गुणिले 74 आपल्या पद्धतीने गुणाकार करूया. 3 चौक 12, 12 ला 2 हाताला 1 तिरकस गुणाकार. 7 चौक 28, 7 1 21, 8 आणि 1 9, 2 आणि 2 4, 49 आणि 1 50, 50 ला 0 हा 4 5, 7 7 49, 49 आणि 5 54 म्हणजे किती आली? 5402. 1 ते 147 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज करा. 147 निम्म होत नाही. 147च्या अगोदरची समसंख्या घ्यायची 146. 146 निम्म करण्यासाठी 2 न भाग घातलं 73. 73 गुणिले 73 अधिक 1 म्हणजे 73 गुणिले 74 त्याचा गुणाकार किती येतो? 5402. म्हणजे असा एक प्रश्न अडचणी येईल म्हणून तुम्हाला सांगितलेला आहे. शेवटचा अंक जर विषम संख्या असेल तर त्याच्या अगोदरची समसंख्या घ्या आणि त्याचं निम्म करा म्हणजे एकूण समसंख्या निघतील. या ठिकाणी तिसरा जो प्रकार आहे विषम संख्येचा, 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व विषम संख्याची बेरीज करा. आणि अतिशय सोपा आहे. ह्या दोन्ही प्रकारापैकी हे अतिशय सोपं आहे. लक्षात कसं ठेवायचं मी बरेचसे उदाहरणं तुम्हाला सोडून पण दिलेलं आहे. काही सुद्धा अवघड नाहीये. आता तिसरा जो प्रकार आहे 1 पासून सुरू होणार आहे, ह्याच्यामध्ये नंतर दुसरा प्रकार आहे 1 पासून सुरू न होता. समजा आपल्याला प्रश्न असा आला 10 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज करा, तेव्हा इथलं सूत्र हे वापरून जमणार नाही. आता या ठिकाणी बघा 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्येची बेरीज करायला आपल्याला शिकायचं. पहिला जो प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज करायला शिकायचं आपल्याला. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज करायला शिकायचंय. आता जेवढ्या समसंख्या असतात तेवढ्याच विषम संख्या असतात. ज्या पद्धतीने आपण समसंख्या काढत होतो शेवटच्या संख्येचं निम्म करायचं. शेवटच्या संख्येचं का करायचं? निम्म करायचं. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 1 ते 100 पर्यंत मध्ये किती विषम संख्या आहेत? 50.
मग 50 असल्यानंतर n चा वर्ग हेच आहे सूत्र. 50 विषम संख्या आहेत, मग 50 विषम संख्या आहेत म्हणजे 50 चा वर्ग 2500 हे झालं त्याचं उत्तर. त्याचं काय झालं? उत्तर झालं. म्हणजे अतिशय सोपं आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्येची बेरीज. तर असा जर प्रश्न आपल्याला आला तर एकूण संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे एकूण विषम संख्या किती आहे त्याचा वर्ग करायचा. एकूण विषम संख्या किती आहे त्याचा वर्ग करायचा. 50 चा वर्ग 2500. आता समजा प्रश्न असा आला 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज करा. आता 1 ते 50 पर्यंत विषम संख्या किती आहेत? 25. 25 चा वर्ग 600. म्हणजे 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज 625. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता समजा शेवटची संख्या जर विषम असली, बरोबर आहे, शेवटची संख्या जर विषम असली तर एकूण विषम संख्या किती घ्यायची. आता इथं या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये प्रश्न आपल्याला असा आला 1 ते 49. 1 ते 49 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज करा. आता 1 ते 49 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज करा म्हटल्यानंतर हे जे 49 आहे त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. 49 जे आहे त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. 49 आणि 1 50 त्याचं निम्म करायचं म्हणजे 25 म्हणजे तेच येतं. आता आपल्याला प्रश्न झालेला आहे हा. समजा आपण प्रश्न घेतला 77. 1 ते 77 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज करा. मग एकूण विषम संख्या कसं काढायचं? शेवटची जी विषम संख्या आहे त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. 77 अधिक 1 बरोबर 78 आणि 78 ला 2 भाग घालायचं. 2 चौक 8 आणि 92 18. 49 आलं आणि 49 आल्यानंतर बेत्रिक 6 1 उरलं 92 18 39 आलं आणि 39 चा वर्ग हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. 39 गुणिले 39. 39 गुणिले 39. 99 81 81 ला 1 हातच्याली 8 3 कसं गुणाकार करा. 9 त्रिक 27 9 त्रिक 27 27 दुनी 54 54 आणि 8 62 62 ला 2 हातच्याली 6 3 त्रिक 9 9 6 15. काय झालं हे? 1521. म्हणजे विषम संख्याची 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्येची बेरीज अतिशय सोपा आहे. डायरेक्ट एकूण विषम संख्येचा वर्ग केलं म्हणजे सर्वच विषम संख्येची काय येते? बेरीज येते. या ठिकाणी 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक, सम आणि विषम संख्याची बेरीज कशा पद्धतीने करायची डबल एकदा रिव्हिजन करतो तुम्हाला. नैसर्गिक संख्येची बेरीज म्हटलं की n अधिक कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2 हे नैसर्गिक संख्येचं सूत्र. एकूण नैसर्गिक संख्या शेवटचा अंक एकूण नैसर्गिक संख्या. 2 नंबर समसंख्या n कंसात n अधिक 1 n गुणिले कंसामध्ये n अधिक 1 एकूण समसंख्या. आणि विषम संख्या n चा वर्ग. अतिशय सोपा आहे. म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या सम, नैसर्गिक आणि विषम या संख्येची बेरीज कशा पद्धतीने काढायचं आहे त्या अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी आता जूनचा महिना आता चालू होणार आहे. तरी सर्व आपले जे काही मुलं आहेत ते आता आपल्या स्वतःच्या गावी येणार आहेत. मामा मामीच्या गावी गेलेले तर त्यांना आपले जे काही मित्र परिवार आहे त्यांना सांगा की आपला जो क्लास आहे अतिशय निशुल्क आहे. त्या क्लासमध्ये बऱ्याच जणांना सहभागी व्हायला सांगा. ती लिंक पाठवा. ज्यांच्या घरी मोबाईल आहे त्या मोबाईलचा सदुपयोग होऊ द्या. आणि हे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही कधी पण पाहू शकता. आणि त्यामध्ये जरी तुम्हाला काही जर अडचण असेल, हा जो माझा मोबाईल नंबर आहे 93 70 49 69 96 हा जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर तुम्ही या अडचणी विचारू शकता. हा व्हॉट्सअपचा पण नंबर आहे. तुम्हाला काही अडचण असेल कुठल्या स्पर्धा परीक्षेची किंवा अभ्यास करत असताना तुम्हाला एखादा प्रश्न जर अडचणीचा वाटत असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. तर आता पुढच्या घटकामध्ये हेच प्रश्न नैसर्गिक, सम, विषम, परंतु इतर प्रश्न कुठलेही मधले प्रश्न आले 15 पासून 100 पर्यंतच्या, 15 पासून 200 पर्यंतचे
20 पासून 45 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज करा, विषम संख्येची बेरीज करा. आणि आता जो प्रकार पाहिला फक्त 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक सम विषम असे 3 प्रकार पाहिलेले आहेत आणि ते मला वाटतं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतील. ओके, धन्यवाद.